नमस्कार नमस्कार माझ्या विद्यार्थ्यांना. कसे आहात? एकदम मजेत? पण काहीतरी मिस करत आहात, बरोबर? काय बरं असेल ते? मला समजले तुम्ही तुमच्या शाळेला खूप मिस करत आहात. शाळेची खूप आठवण तुम्हाला येत असेल, कारण या शाळेतूनच आपल्याला उज्ज्वल भविष्याचे स्वप्न बघायला मिळतात. किंबहुना या स्वप्नांना आपण पंख देत असतो, बरोबर? कारण या शाळेतूनच आपल्याला एकजुटीचा मंत्र मिळालेला असतो. अन्नदात्याला आदर कसा करायचा, श्रमप्रतिष्ठेचं पालन कसं करायचं, किंबहुना श्रमिकांचा आदर, श्रमिकांचा, त्या अन्नदात्याचा सन्मान कसा करायचा हे आपल्याला शिकवलं जातं. आणि म्हणूनच आपण आपल्या शाळेला खूप मिस करत आहोत. आणि अशाच स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपण काय करावं? केवळ स्वतःसाठी स्वप्न न बघता आपल्या देशासाठी स्वप्न बघत असताना या देशाने आपल्याला काय दिलेलं आहे, किंबहुना या देशात काय आहे हे सांगणारी एक सुरेख कविता आज आपण घेणार आहोत. आणि या कवितेचं शीर्षक आहे स्वप्न करू साकार. ह्या कवितेचे कवी आहेत किशोर पाठक. 1952 साली ज्यांनी जन्म घेतला. आणि मुलांनो, तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पण 2020 म्हणजे याच वर्षी नाशिक येथे मार्च महिन्यात ते आपल्याला सोडून गेले. अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालं. आणि अशा या किशोर पाठक या कवींचा छोटासा परिचय सर्वात आधी आपण घेणार आहोत. किशोर पाठक प्रसिद्ध कवी, पालव, निरूपण, आभाळाचा अनुस्वार हे कविता संग्रह, तर पाण्यातला दिवा हा ललित लेखसंग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे. रिंग रिंग रिंगण या लहान मुलांसाठी लिहिलेल्या काव्यसंग्रहास बालकुमार साहित्य संमेलनाचा ग.ह. पाटील पुरस्कारही मिळालेला आहे. स्वप्न करू साकार ही कविता किशोर पाठक यांची आहे. या कवितेत कवीने श्रमाने मातीतून मोती पिकवू, एकजुटीने राहू व देशाचे भविष्य उज्ज्वल करू असा संदेश तर दिला आहेच, पण कृषी व उद्योग जगतात क्रांती करण्याची प्रेरणाही या कवितेतून आपल्याला निश्चितपणे मिळणार आहे. कारण आहे की देश हा देव असे माझा, असं जर आपण म्हटलं तर या देशासाठी जे स्वप्न आपण पाहिलेलं आहे ते स्वप्नही पूर्णत्वास नेऊ, किंबहुना ते स्वप्न साकार करू, हे प्रोत्साहन, हा उत्साहही ह्या कवितेतून आपल्याला मिळणार आहे. देशभक्तीपर गीतरचना असून गेय रचना प्रकारात ही कविता येत आहे. आज आपण या कवितेच्या काही ओळी बघणार आहोत आणि त्याचा अर्थही बघणार आहोत. या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार, या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. कवीने या कवितेत भारत देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न सुंदरपणे रेखाटले आहे. या देशाची माती, संस्कृती, परंपरा ही भारतीयांची आहे. त्यावर फक्त भारतीयांचाच अधिकार आहे. मुळात भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेतकरी हा इथला भूमिपुत्र आहे. काळ्या मातीची मशागत म्हणजे काय? सिंचना मशागत करून धनधान्याची निर्मिती करणे व धरतीला सुजलाम सुफलाम करणे हे त्याचे काम तो मनापासून करतो. आणि त्याच्या कष्टातूनच कृषी संस्कृती निर्माण होते. या कृषी संस्कृतीमुळे नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न साकार होत असते. फुला मुलातून हसतो श्रावण, फुला मुलातून हसतो श्रावण, मातीचे हो मंगल तनमन, चैतन्याचे फिरे सुदर्शन, शेतामधून पिकवू मोती, धन हे अपरंपार, धन हे अपरंपार.
नव्या पिढीचे नव्या युगाचे, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार, स्वप्न करू साकार. या ठिकाणी मंगल म्हणजे पवित्र पावन. आता पुन्हा एकदा आपण बघणार आहोत की श्रावण, आपल्याला माहिती आहे की श्रावण महिना, या श्रावण महिन्यात अनेक सणही येतात, पण निसर्ग फुललेला असतो, निसर्ग हिरवागार झालेला असतो. आणि किती सुंदर यांनी सांगितले की मातीचे हो मंगल तन मन. आता आपल्याला मंगल म्हणजे काय तर पवित्र, तन म्हणजे काय तर शरीर, आणि मन म्हणजे काय जिथून आपण विचार करतो. आणि म्हणूनच त्यांनी सांगितले की ही जी माती आहे, भारत हा कृषीप्रधान देश आहे, आणि या कृषीप्रधान देशात जी माती आहे त्या मातीचं महत्त्व काय आहे. त्यामधनं त्यांनी म्हटलेलं आहे चैतन्य. चैतन्य म्हणजे काय हे तुम्हालाही माहीत आहे की चैतन्य या ठिकाणी आपण बघणार आहोत की एक विशेष प्रकारचं जो उत्साह आहे तो उत्साह या ठिकाणी सांगितलेला आहे आपल्याला. आणि त्यानंतर आपल्याला बघणार आहोत सुदर्शन. बाळांनो, सुदर्शन चक्र आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की श्रीकृष्ण भगवानाच्या हातात असलेलं हे एक परमचक्र आहे. आणि हे परमचक्र कसं आहे तर हे आशीर्वाद देणारही आहे आणि दुष्टांचा नाश करणारही आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी त्यांनी म्हटलंय की ज्यावेळेला चैतन्याचं सुदर्शन चक्र फिरतं, शेतामधून पिकवू मोती. मोती म्हणजे काय तर या ठिकाणी मोती म्हणजे धनधान्य आहे. काय सुंदर म्हटलंय बघा, चैतन्याचे फिरे सुदर्शन, शेतामधून पिकवू मोती, धन हे अपरंपार. धन म्हणजे काय तर संपत्ती, दौलत. अपरंपार म्हणजे काय तर पुष्कळ, अमाप, ज्याला आपण मोजू सुद्धा शकणार नाही. श्रावणात सारी धरती व तिची बाळे आनंदित होतात आणि त्यांच्या मुखातून फुलातून, फुलामुलातून जो श्रावण हसत आहे, जो निसर्ग हसतो तो अत्यंत सुंदर असा दिसतो. धरती हिरव्या रानांनी, पाना फुलांनी सजलेली असते. शेतं धनधान्यांनी डोलत असतात. चैतन्यमय वातावरण सर्वत्र निर्माण झालेले असते आणि शेतकऱ्याच्या कष्टाने धान्यरूपी मोत्याचे सुदर्शन आपल्याला घडत असते. सुदर्शन, सु म्हणजे काय चांगलं, आणि दर्शन म्हणजे काय तर आपण जसं देवाचं दर्शन घेतो तसंच श्रावणात धनधान्यांनी समृद्ध असलेल्या शेतांचं दर्शन मनाला मोहवून टाकतं. आपण आनंदित होऊन उठतो. आणि म्हणूनच या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की आपण धनधान्याचे मोती पिकवूया. हीच आपली अमाप दौलत आहे. कारण सगळीकडे ज्याप्रमाणे उत्साहाचं सुदर्शन फिरत आहे त्याचप्रमाणे तो अन्नदाताही मातीतून जे मोती पिकवत आहे तेच आपल्यासाठी धन आणि दौलत आहे. या हातांनी यंत्र डोलते, श्रमशक्तीचे मंत्र बोलते, उद्योगाचे चक्र चालते, आभाळावर उत्क्रांतीचा घुमवूया ललकार. नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार, स्वप्न करू साकार. या ठिकाणी कवी आपल्याला श्रमशक्तीचं दर्शन घडवतोय. या हातांनीच यंत्र डोलत असतं. यंत्र म्हणजे काय यंत्र म्हणजे मशीन. या हातांनी यंत्र डोलते, श्रमशक्तीचे मंत्र बोलते. मंत्र म्हणजे काय तर स्तुतियुक्त प्रार्थना. आपण ज्यावेळेला ईश्वराची प्रार्थना करतो त्यांनाच आपण मंत्र म्हणतो. चक्र म्हणजे काय तर चक्र म्हणजे चाक. ज्याप्रमाणे चाक फिरतं, चाक फिरणं म्हणजे काय तर आपलं जीवन सतत आणि सतत ज्यावेळेला कामात असतं तेव्हा ते चक्र त्यांनी म्हटलेलं आहे की उद्योगाचे चक्र चालते. नंतर त्यांनी म्हटलेलं आहे आभाळावर उत्क्रांतीचा. उत्क्रांती म्हणजे काय तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे उत्क्रांती म्हणजे क्रांती, रिव्हॉल्युशन. आणि त्याच वेळेला त्यांनी म्हटलं की ज्या वेळेला श्रमिक कष्ट करतात, उद्योगाचं चक्र चालत असतं त्यावेळेला विकासाच्या आभाळावर काय होतं उत्क्रांती होते आणि आपण पुढे पुढे जात असतो. घुमवू म्हणजे काय तर आवाज देणे.
सगळ्यांना सांगणे, जयघोष करणे, घुमवू या ललकार. ललकार म्हणजे काय? जयघोष करणे. आणि त्यांनी किती सुंदर म्हटलेलं आहे बघा, जय जयकार कोणाचा होणार आहे? तर ते म्हणतात, भारत हा कृषीप्रधान देश असला तरी येथे उद्योगधंदे, हातमाग, यंत्रमागही मोठ्या प्रमाणात आहेत. देशातील अनेक जण यंत्राच्या साह्याने काम करून उद्योग चक्रात मग्न आहेत म्हणजे ते गुंग आहेत, आपलं काम करत आहेत. जसे शेतकरी शेतात राबतात, मजूर कारखान्यात राबतात, कामगारही यंत्रावर काम करतात. आणि हा श्रमशक्तीचा एक मंत्रच जणू काही ह्या आसमंतात निनादतो, म्हणजे आसमंतात आवाज देतो की आम्ही आहोत, आम्ही आमच्या देशाला पुढं नेत आहोत. उद्योगाचे हे चक्र सदैव चालत असतं. शेतीमध्ये नवनवे बदल होतात, नव्या सुधारणा आणून, तसेच उद्योग क्षेत्रांमध्ये नव्या संकल्पना आणून आपली आणि आपल्या देशाची आपण चला भरभराट करूया, आपल्या देशाचा विकास करूया. हजार आम्ही एकी बळकट, सर्वांचे हो एकच मनगट. शक्तीची ही झडते नौबत, घराघरातून जन्म घेतसे तेज नवा अवतार. नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार, स्वप्न करू साकार. या ठिकाणी आपण एकेका शब्दाचा जर अर्थ आपण बघितला तर बघा किती सुंदर त्यांनी म्हटलेलं आहे. एकी म्हणजे काय? एकजूट होणे. एकजूट होणे म्हणजे काय? ज्यावेळेला आपल्या मनात विचार येतो की हम सब एक है, त्याला आपण एकी म्हणतो. बळकट म्हणजे काय? मजबूत, शक्तिशाली होणे. आणि या ठिकाणी मनगट म्हणजे मणिबंध, ज्याला आपण रिस्ट म्हणतो. आपल्या हाताला आणि आपल्या पंजाला जे जुळवून ठेवतं, ज्यामध्ये आपण घड्याळ लावतो, त्याला आपण मनगट असं म्हणत असतो. आणि या मनगटातच आपली शक्ती आहे. झडते म्हणजे काय? वाजते. आणि बाळांनो, या ठिकाणी नौबत जर आपण म्हटलं तर आपण या ठिकाणी दोन अर्थ घेणार आहोत. एक, नौबत झडणे म्हणजे काय? तर ज्यावेळेला एखादी चांगली घटना घडते, ज्यावेळेला लग्नासारखे प्रसंग घडत असतात, आनंदमय प्रसंग असतात, तेव्हा नौबत झडत असतात. ज्यावेळेला राजा लढाई जिंकून येतो त्यावेळेला नौबत झडते. राजा जेव्हा आपल्या महालात येतो त्यावेळेला नौबत झडत असते. पण या ठिकाणी नौबत म्हणजे काय? काळ किंवा स्थिती म्हणजे कंडिशन. आणि म्हणूनच त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, तेज म्हणजे प्रकाश, विभव म्हणजे या ठिकाणी आपण पुढे सध्या जाणार नाही, पण अवतार. आपल्याला माहिती आहे की अवतार घेणे म्हणजे काय? तर एखादा सत्पुरुष ज्यावेळेला येतो त्यावेळेला आपण म्हणतो की ईश्वराने अवतार घेतला. आणि अवतार म्हणजे देहधारणा. आणि अशा रीतीने आपण आता याचा अर्थ बघणार आहोत. आपला भारत देश नेहमीच आपल्याला सांगत असतो की अनेकता में एकता, ये हमारी विशेषता. म्हणजेच काय? तर एकजुटीचा मंत्र भारत देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी या ठिकाणी सांगितलं आहे. एकजुटीच्या सामर्थ्यास प्रगती आहे. कारण एकजूट जर आपण राहिलो तरच प्रगती होईल. आपण जर धर्माधर्मात, जातीपातीत किंवा स्त्री पुरुष असं जर आपण मतभेद केला, असा जर आपण भेदाभेद केला, अंतर केलं, तर आपली प्रगती होणार नाही. आणि म्हणूनच त्यांनी म्हटले की एकजुटीमध्येच ताकद आहे, एकजुटीच्या सामर्थ्यात प्रगती आहे. वेश, भाषा, धर्म, सण, खाणं पिणं, कपडे लत्ते अशी हजारो प्रकारची विविधता या भारतात असली तरी आम्ही एकच आहोत. कारण आहे की बाळांनो, इकडे लक्ष द्या की आपला राष्ट्रध्वज एक आहे, आपलं राष्ट्रगीत एक आहे, आपली राष्ट्रभाषा एक आहे. आणि म्हणूनच आपण एक आहोत असं स्वप्न आपण पाहूया आणि ते साकार करण्याचा प्रयत्न करूया, तरच आपली प्रगती होणार आहे. याच एकजुटीने आजवर भारतीयांनी अनेक कठीण प्रसंगांवर मात केली आहे. येथे जन्माला येणारं प्रत्येक बाळ तेजस्वी असेल आणि प्रबळ असेल. प्रबळ असेल म्हणजे काय? तो स्वतःवर विश्वास ठेवणारा असेल, आपल्या देशावर विश्वास ठेवणारा असेल. कारण देशाच्या रक्षणासाठी घराघरातून ज्या वेळेला नवीन पिढी अवतार घेईल
कारण प्रत्येक पिढीत जी नवीन पिढी आहे, तुमच्यासारखी जी पिढी आहे किंवा 20-22 वर्षाचे जे मुलं आहेत, त्यांनी आपल्या देशासाठी स्वप्न पाहिलं पाहिजे, देशाच्या रक्षणासाठी स्वप्न पाहिलं पाहिजे. तरच या देशाचं भविष्य उज्ज्वल होईल आणि तो भविष्य उज्ज्वल करेल, जी नवीन पिढी भविष्य उज्ज्वल करेल, असा आशावाद या कवीने ह्या 4 ओळींमध्ये मांडलेला आहे की ज्या वेळेला आपण एकत्र होऊ त्या वेळेला आपल्या शक्तीची नौबत वाजणार आहे. म्हणजेच काय तर सनई चौघडे आपल्यासाठी वाजणार आहे आणि ती स्थिती आज आलेली आहे. आज भारत देशाचं जे सामर्थ्य आहे ते संपूर्ण जगाने अनुभवलं आहे आणि म्हणूनच आपलं हे स्वप्न आपल्याला पुन्हा एकदा साकार करायचं आहे. या विश्वाची विभव संपदा जपवू वाढवू आम्ही लाखदा. या विश्वाची विभव संपदा जपू वाढवू आम्ही लाखदा. हस्त शुभंकर हवा एकदा. हस्त शुभंकर हवा एकदा. भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जय जयकार. नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. स्वप्न करू साकार. नव्या युगाचे नव्या पिढीचे स्वप्न करू साकार. बघा बाळांनो, इकडे लक्ष द्या. विभव म्हणजे वैभव, समृद्धी, ज्याला आपण प्रॉस्पेरिटी म्हणतो. जसं प्रकाश असतो, प्रकाशामध्ये एक ताकद असते आणि तशीच ताकद आपल्या समृद्धीतही आली पाहिजे. संपदा म्हणजे काय? संपत्ती. संपदा म्हणजे संपत्ती. शुभंकर म्हणजे काय? आशीर्वाद देणारा, नेहमीच शुभ मानणारा, पवित्र असा. द वन विथ, आपण याला जर म्हणतो ऑस्पिशियस, विशेष म्हणजे जो नेहमी आपल्याला शुभ हो, आशीर्वाद देत असतो, असा शुभंकर या ठिकाणी सांगितलेला आहे. पुन्हा एकदा बघा, शुभंकर म्हणजे हितकारी, वेलबिंग. लाखदा म्हणजे अनेक वेळा, मेनी टाइम्स. भविष्य म्हणजे फ्युचर, येणारं. उज्ज्वल म्हणजे संपन्न, प्रॉस्परस, संपन्न. अधिकार म्हणजे हक्क. अधिकार म्हणजे काय? हक्क. आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगणार आहे की या ठिकाणी त्यांनी जो जय जयकार म्हटलेला आहे, तो जय जयकार म्हणजे काय? आपल्या देशासाठी ललकारी जी काढलेली आहे, आपण म्हणतो ना भारत माता की जय, तसं या ठिकाणी आहे. आपण पुढे अर्थ बघणार आहोत. आपल्या भारत देशाला हजारो वर्षांचा इतिहास लाभला आहे. देशाची वैभवशाली परंपरा, वारसा जपून तिचे रक्षण करूया व तिच्यामध्ये चांगल्या गोष्टींची भर घालून तिची समृद्धी वाढवूया, तिची संपन्नता वाढवूया. त्यासाठीच कृषी संस्कृती, श्रमप्रतिष्ठा तसेच एकजुटीचे सामर्थ्य ही मूल्ये आपण मनापासून जपली पाहिजेत. या मूल्यांना वाढवणारे शुभंकर हात तयार झाले पाहिजे, अशी इच्छा कवी या ठिकाणी व्यक्त करतात. ते म्हणतात की आपल्या भारत देशाचे भविष्य प्रगतिमय, उज्ज्वलमय असं झालं पाहिजे. त्याचा सार्थ जयघोष करूया, जय जयकार करूया. चला आपण सगळे मिळून आपल्या भारत देशाला समृद्ध करूया. त्याचे वैभव, त्याची दौलत आपण लाखो वेळा वाढवूया आणि संपूर्ण जगात माझा भारत देश कसा महान आहे, माझ्या भारत देशाची समृद्धी, संपन्नता कशी आहे, हे संपूर्ण जगाला दाखवून देऊया. कारण देश कार्य करण्यासाठी पवित्र आणि मंगलमय हातांची गरज आहे आणि ते हात तुम्ही आहात, कारण तुम्ही देशाचे भविष्य आहात. चला या देशाचं स्वप्न आपण साकार करूया. माझ्या प्रिय मुलांनो, या कवितेतून जो एकात्मतेचा विचार स्पष्ट झालेला आहे, तो विचार तुम्हाला कसा वाटला? आवडला की नाही? निश्चित मला सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय घेणार आहोत. खूप खूप